मित्रांनो, सातबारा आहे पण जमीन माहिती नाही, जमीन आहे तर सातबारा माहित नाही, आणि जर सातबारा आणि जमीन दोन्ही माहिती आहे पण तुम्हाला त्या नंबरची किंवा तुमच्या जो सातबारा आहे त्याची हद्द माहित नाही, किंवा जर तुमची सरकारी मोजणी झालेली आहे तर त्या अधिकाऱ्याने जी झालेली मोजणी आहे ती बरोबर केलेली आहे की त्याने चुकीची केलेली आहे, की कोणाजवळून दोन पैसे घेऊन त्याने जर मोजणीमध्ये फरक आणला असेल तर तो आपण कशा प्रकारे काढू शकतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तीच संपूर्ण माहिती घेणार की सातबारा आहे पण जर जमीन तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला कशा प्रकारे माहिती करून मिळणार आहे, आणि जर जमीन माहिती आहे पण सातबारा माहित नाही तर तो पण तुम्हाला त्या तुमच्या जवळ जे जमीन आहे त्याचा सातबारा कोण आहे, कोणता आहे, किंवा त्या सातबाऱ्याचा मालक कोण आहे ते मी सांगेल। आणि तुमच्या हद्द कायम मोजणी म्हणजे हद्द माहित नसेल तरी तुमची मी हद्द कशा प्रकारे आहे त्याची पूर्ण मी तुम्हाला काम करून देऊ शकणार आहे। तर त्यासाठी काय करावं लागणार आहे आणि कशा प्रकारे काम केलं जातं याची पहिले सविस्तर तुम्ही माहिती करून घ्या, जेणेकरून तुम्हाला म्हणजे समजून येईल की काम कशा प्रकारे केलं जातं आणि ॲक्युरेसी किती असते आणि आपल्याला कोणकोणत्या स्टेप तुम्हाला वापरायच्या आहेत। तर सगळ्यात आधी मी ज्यांना जमीन सातबारा आहे पण जमीन माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो की ज्यांच्याजवळ सातबारा आहे त्यांनी डायरेक्टली सातबारा मला पाठवायचा आहे, दुसरं तुम्हाला काहीच करायची गरज लागणार नाहीये। आणि सातबारा फक्त जर हिश्श्याचा असेल तर हिश्श्याचा रेकॉर्ड हा तुम्हाला भूमी अभिलेखमधून ऑफलाईन काढून मला पाठवायचा आहे, त्याच्यानंतर आपण तो वापरण्यासाठी घेणार आहे। म्हणजेच आपल्याला डिजिटल रेकॉर्ड आणायचा आहे पहिले, तो आपण गाव नकाशा जो असेल तो आपण तुमच्या गावात बसवणार, त्याच्यानंतर तुमचा हिश्श्याचा नकाशा असणार तो आपण डिजिटल बनवून तो आपण त्याच्यात बसवणार, तेव्हा आपला तुमचा हिश्श्याचा नंबर कोणता ते मी फाइंड करू शकणार आहे। आणि डायरेक्टली जर तुम्हाला अख्खाचा अख्खा तुमचा नंबर जर तुमचाच असेल तर बाकी तुम्हाला हिश्श्याच्या नकाशाची गरज लागणार नाही, तुम्ही डायरेक्टली मला फक्त सातबारा पाठवला तरी तुमचं काम होऊन जाईल। आता जमीन माहिती आहे पण सातबारा माहित नाही, हे कसं आपण चेक करणार आहे, तर जमीन माहिती आहे पण सातबारा माहित नाही तर तुम्हाला मी इथे सांगतो की कशा प्रकारे आपण काम केलं जातं। तर इथे तुम्ही बघत असतील की हा पूर्ण जो नकाशा आहे तो डिजिटल नकाशा आहे, मी तुम्हाला सिलेक्ट करून दाखवतो। हा पूर्ण नकाशा आहे तो डिजिटल नकाशा आहे आणि गावाचा नकाशा आहे तो आपण इथे आणलेला आहे आणि गुगल मॅपवर हा आपण बसवलेला आहे। त्याची ॲक्युरेसी तुम्हाला बघायची असेल तर मी तुम्हाला झूम करून दाखवू शकतो। तुम्ही इथे बघत असतील तर पूर्ण ज्या लाईन आहेत जसे बांध आहेत त्याप्रमाणेच म्हणजे ज्या सर्वे नंबरची बाउंड्री आहे त्याप्रमाणेच हे काम केलेलं आहे। आणि याच्यात तुम्ही बघत असतील तर हा हिश्श्याचा नकाशा जो पिवळ्या कलरमध्ये दिसत आहे तो हिश्श्याचा नकाशा आहे, आणि आतमध्ये ज्या ह्या लाल लाईन टाकलेल्या आहेत त्या हिश्श्याच्या लाईनी असणार आहेत। हे बघा तुम्हाला इथे दिसत असतील, हा पिवळा आहे तो सर्वे नंबर आहे आणि लाल आहेत त्या हिश्श्याच्या रेषा आहेत, तर त्याच्यावरून तुम्हाला समजत असेल हा नंबर आहे 829। आता मी तुम्हाला जे समजवलं की कशा प्रकारे काम केलं जातं, आता हद्द काय तुमची कशा प्रकारे केली जाईल की डिजिटल रेकॉर्ड आणून पूर्ण तुमचा गाव नकाशा बसवला जाईल, त्याच्यानंतर तुमची हद्द कशा प्रकारे आहे हे तुम्हाला सांगितलं जाईल। इथे तुम्ही बघितलं तर बघा नकाशा असा आहे पण त्यांनी हद्द ही थोडी एवढी वाढवलेली आहे। जर ठराविक लोक सांगतील की नकाशा जर वरती सरकवला तर काय होईल, तर मग इथे तुम्ही बघत असतील इथे फरकात येऊन जाईल आणि दुसऱ्या ज्या बाउंड्र्या मॅच होतात त्या एक पण मॅच होणार नाही। म्हणजे जसं आपलं मॅच होते त्याचप्रमाणे केलं जातं, आणि असं नाहीये की आपल्या एकट्याचाच आपण इथे विचार केला जातो, कारण की पूर्ण गाव बसलं पाहिजे तेव्हा आपला नंबर व्यवस्थित बसलेला आहे असं समजलं जातं। आता चौथा पॉईंट राहिला आपला हद्द कायम मोजणी जर भूमी अभिलेखने केली असेल आणि किंवा साधी मोजणी केली असेल, पण जर ती तुम्हाला व्हेरीफाय करायची असेल, ती जर तुम्हाला चेक करायची असेल की त्यांनी खरोखरच व्यवस्थित केली की नाही केली, तर त्यासाठी तुम्हाला क प्रत ही तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे। क प्रत जर तुमच्याजवळ असेल तर ती मला तुम्ही पाठवू शकता PDF थ्रू, त्याच्यानंतर आपण त्या PDF ची आपण DWG फाईल म्हणजे डिजिटल बनवून घेऊन आणि नंतर आपण त्या गुगल मॅपवर बसवल्यानंतर आपल्याला लगेच समजून येईल की जो भूमी अभिलेखने पॉईंट घेतलेले आहेत ते भले आपल्या जागेवर दाखवताना चुना टाकलेला आहे बरोबर ठिकाणी, पण त्यांनी त्याच्यात काय तफावत केलेली आहे का, कमी जास्त सीमा केलेली आहे का, अशा प्रकारचे जे काय बरेच तुमचे कॉमेंट येतात, मला कॉलवर पण माहिती विचारली जाते की सर आमची मोजणी झाली पण जर जागेवर पोझिशन आहे त्याप्रमाणे आमचा नकाशा तयार झालेलाच नाहीये, तर त्याच्यात नेमकी काय झालेलं असेल। तर मी बऱ्याच लोकांचं असं चेक व्हेरीफाय करून दिलेलं आहे, तर तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही मला डायरेक्टली व्हॉट्सअपला मेसेज टाका। व्हॉट्सअपला डायरेक्ट मेसेज टाकल्यानंतर तुम्ही मला त्याच्या व्हॉट्सअपवरच बोलू शकता, त्याच्यानंतर तुम्हाला डिजिटल मोजणी करायची आहे असं तिथे मेसेज टाका, त्याच्यानंतर मी तुम्हाला कॉल करणार आहे। तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल आणि माहिती पण तुम्हाला आवडली असेल, तर जे आणि याच्यात जो खर्च येणार आहे तो पण मी तिथे तुम्हाला सांगणार आहे। तर खर्च मी व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेला नाहीये, आणि तुम्हाला करायचं असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी नक्कीच मदत करू शकणार आहे। तर चला मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।